नाशिक महानगरपालिका कुठल्या ना कुठल्या विषयाने सध्या चर्चेत असते. विकास कामांवर भर देण्याचा आव आणून सामान्य माणसांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून येते आहे. 6 वर्षांपासून शिक्षक भरतीच्या नावावर हजारो युवकांकडून परीक्षा शुल्क भरून घेतले आणि अचानक ती भरती रद्द करण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरले त्या विद्यार्थ्यांनी आपली परीक्षा शुल्क परत मागितली, परंतु आतापर्यंत त्यांना ती परत देण्यात आली नाही. या संदर्भात महाराष्ट्र राज्य भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघाचे अध्यक्ष हेमंत शिंदे तसेच या प्रकरणातील बळी गेलेल्या भरतीसाठी इच्छुक असलेले उमेदवार मागील 6 वर्षांपासून या गोष्टीचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत. भरतीच्या नावाखाली पालिकेने चक्क शिक्षकांच्या पैशावर कायदेशीर पद्धतीने दरोडा टाकला असे अर्जदारांचे मत आहे. 2017 मध्ये पालिकेच्या विनाअनुदानित मराठी माध्यमाच्या 5 व उर्दू माध्यमांच्या 4 अशा 9 शाळांमध्ये मानधन तत्वावर 21 पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. या संदर्भात जाहीर प्रकटणे देण्यात आली होती, प्रसिद्ध करण्यात आली होती. भरतीसाठी अर्जदाराकडून खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 300 रुपये असे शुल्क आकारण्यात आले होते. परंतु अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आजपर्यंत त्या भरतीचे काय झाले व भरती कधी होणार, ती भरती रद्द झाली याचा खुलासा मिळत नव्हता. परंतु आता 5 वर्ष होऊन सुद्धा भरती प्रक्रिया रद्द होऊन सुद्धा अद्याप त्या लोकांचे पैसे परत मिळाले नाही. याबद्दल मागील 5-6 वर्षांपासून अर्जदार पुरावा करत आहेत, परंतु महापालिका जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत आहे. या संदर्भात महाराष्ट्र भटक्या विमुक्त जमाती महासंघाचे अध्यक्ष हेमंत शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नाशिक महानगरपालिकेने सन 2017-18 या साली शिक्षण विभागामध्ये एक मानधनावरती शिक्षक भरती प्रक्रिया राबवली होती. त्याकरता त्यांनी जून महिन्यामध्ये 2017च्या 15 दिवसाचा अवधी देऊन राज्यस्तरीय वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देऊन अर्ज मागवले होते. त्याचप्रमाणे त्यांनी बाय हँडसुद्धा त्याकरता भरतीकरता अर्ज मागवले होते. त्या भरतीकरता राज्यातल्या अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यामध्ये त्यांनी मागासवर्गीयकरता 300 रुपये व खुल्या वर्गाकरता 500 रुपये याप्रमाणे त्यांनी DDच्या स्वरूपामध्ये भरतीचं शुल्क आकारले होतं. त्यानंतर 6 महिन्यानंतर आम्ही त्या भरती संदर्भात काही उमेदवारांसह महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे साहेबांची भेट घेतली असता त्यांनी ती प्रक्रिया त्यांच्या स्वतःच्या अधिकारामध्ये रद्द करीत असलेलं असं आम्हाला सांगितलं. तर त्याबद्दल आम्ही त्यांना विचारणा केली की सर, तुम्ही भरती रद्द केली, पण त्या भरतीकरता जे DDच्या स्वरूपामध्ये जे तुम्ही मागासवर्गीयांचे 300 रुपये व खुल्या वर्गाचे 500 रुपयाचं शुल्क आकारलेलं आहे, असे हजारो विद्यार्थ्यांनी त्याकरता अर्ज केलेला आहे, ते शुल्क तुम्ही विद्यार्थ्यांना परत द्यावे अशी आम्ही त्यांना उमेदवारांसह विनंती केली. तर त्यांनी त्या संदर्भामध्ये कारवाईचं आश्वासन दिलं आम्हाला, पण त्यानंतर काही महिन्यात त्यांची बदली आली. त्यानंतर परत नवीन जे आयुक्त आले आणि नवीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या पर्यंत आम्ही त्या संदर्भामध्ये फॉलोअप चालू ठेवला. त्यानंतर काही 2 वर्षामध्ये कोविड काळामध्ये त्या भरती संदर्भामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारची काहीच कारवाई केली नाही. तर आम्ही आता परत त्या संदर्भामध्ये नवीन आयुक्त जे आले त्यांच्याकडे आम्ही परत त्या संदर्भामध्ये विचारणा केली असता त्यांनी तुमचे शुल्क आम्ही परत देऊ अशी आम्हाला ग्वाही दिली. त्या संदर्भामध्ये महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी धनगर मॅडम यांना आम्ही भेटलो असता त्यांनी आम्हाला ते कुठल्या सेसमधून परत करायचं त्या संदर्भामध्ये महानगरपालिका कारवाई करत आहे असं आम्हाला त्याबद्दल कल्पना दिली. परंतु त्यानंतरही त्यांच्या जागी नवीन शिक्षणाधिकारी आले त्यांच्या संदर्भात आम्ही काही शिष्टमंडळासह त्यांची भेट घेतली असता त्यांनी आम्हाला आत्तापर्यंत फक्त कारवाईचं आश्वासन दिलं आहे का तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचं आम्ही रिफंड करू, कारण त्यांनी DDच्या स्वरूपात त्यांनी ते पैसे घेतले असल्यामुळे त्यांच्याकडे सर्व विद्यार्थ्यांचा डाटा आणि विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेला आता जवळजवळ 7 वर्ष होत आलेले. 7 वर्षापासून महानगरपालिका बेरोजगार विद्यार्थ्यांवरती अन्याय करत आहे आणि महानगरपालिकेची एवढी वाईट परिस्थिती आहे अशी काही परिस्थिती नाही. नाशिक महानगरपालिकेची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती एकदम उत्तम आहे, तरी पण ते 7 वर्षापासून बेरोजगार विद्यार्थ्यांचे पैसे परत करत नाही आहे. त्या संदर्भामध्ये आम्ही मागच्या महिन्यात आयुक्तांची भेट घेऊन त्यांना त्या संदर्भामध्ये तुम्ही लवकरात लवकर आता कारवाई नाही केली आचारसंहितेच्या अगोदर तर महानगरपालिकेच्या विरुद्ध आम्ही जनहित याचिका दाखल करणार आहोत. तरी पण आता अजून 1-1.5 महिना कालावधी आहे आचारसंहितेनुसार. त्यापूर्वी जर त्यांनी आम्हाला विद्यार्थ्यांना सर्व
आर्थिक परतावा नाही दिला तर आम्ही त्या संदर्भात निश्चितपणे जनहित याचिका दाखल करू महानगरपालिकेवर. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.